लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे MRI आणि CT स्कॅन 2.5 वर्षापासून बंद आहे। 2.5 वर्ष अध्यक्ष महोदय, जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जर MRI आणि CT स्कॅन 2.5 वर्षापासून बंद असेल तर तुम्ही ती अवस्था काय असू शकते याची कल्पना सुद्धा करू शकत नाही। आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की आम्हाला असं कळतंय की MRI आणि CT स्कॅन मशीन आता हे खाजगी भागीदारीद्वारे ते आता घेण्याचं विभागानं ठरवलेलं आहे। तर त्यामध्ये किती सत्यता आहे आणि असं करण्याचं कारण काय? विभागाकडे काही निधी नाही आहे का? शासनाकडे या बाबींवर खर्च करण्यासाठी पैसा नाही आहे का? म्हणून आपण खाजगी भागीदारीद्वारे हे सगळं घेतोय। आणि मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की लातूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे CT स्कॅन आणि MRI मशीन त्वरित आपण मंजूर करावी अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, खरं आहे की PPP तत्वावर आपण CT स्कॅन आणि MRI खरेदी करण्याची निविदा काढलेली आहे। आता हे करत असताना आपण जे दर आकारणार आहोत ते आपले सरकारी दर आहेत, आपण काय जादा दर आकारणार नाही। जो एखादी कंपनी तयार होईल त्याला जागा द्यायची, त्यांना आपलं भांडवल लावायचं आणि ते करायचं असं एक आहे। परंतु मी सन्माननीय सदस्यांना सांगतो हे जर झालं नाही तर आपल्या शासकीय याच्यातून लातूरचं 2 महिन्याच्या आत आपण MRI आणि मंत्री महोदय, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, या संदर्भात मला वाटतं शासनाने गंभीर दखल घ्यायची गरज आहे। आपल्याकडे फायनान्स पण आहे। DPDC मधला प्रत्येक जिल्ह्यातला निधी विशेष करून या खरेदीसाठी आपण काही आरक्षित ठेवा, अथवा प्रत्येक जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये CT स्कॅन आणि आपल्या MRI मशीन्स पुरवण्यासाठी विशेष निधीची उपलब्धता करून द्यावी अशी गरज आहे। त्याबद्दल आपण विचार करावा। अध्यक्ष महोदय, हा जनतेचा आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। तरी देखील आपण जी सूचना केलेली आहे तशा प्रकारे नियोजन विभागाच्या तर्फे सूचना देण्यात येतील की आम्ही जो जिल्ह्याला वार्षिक योजनेला पैसे दिलेले आहेत त्या पैशातून त्याच्या रकमा आम्ही ठरवून देऊ, साधारण चांगल्या कंपनीचे काय आणि त्या रकमेमध्ये त्यांनी जर घ्यायचं ठरवलं तर त्याला आम्ही मान्यता देऊ।